एक्झाम्पल नंबर 6 बघूया. एक्झाम्पल नंबर 6 आहे फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे ज्याची डायगोनल 10 सेंटीमीटर आहे अशा स्क्वेअरची साइड आणि पेरिमीटर म्हणजे ज्या चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे आपल्याला त्या चौरसाच्या बाजूची लांबी आणि त्याची परिमिती म्हणजे त्याची साइड आणि त्याची पेरिमीटर काढायची. आता एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा की जर तुम्हाला डायगोनल दिली असेल आणि साइड विचारली असेल तर फॉर्म्युला असा आहे साइड ऑफ अ स्क्वेअर म्हणजे चौरसाची बाजू बरोबर 1/√2 इंटू डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. म्हणजे चौरसाची बाजू बरोबर 1/2 गुणिले चौरसाचा कर्ण. ठीक आहे. मग आता आपल्याला डायगोनल माहिती आहे. डायगोनल किती आहे 10 आहे म्हणजे 1/√2 इंटू 10 म्हणजेच काय होणार 10/√2. पण आपल्याला माहितीये की आपण छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये कधी √2 वगैरे ठेवत नाही. म्हणजे सरळ आपण किंवा कर्णी संख्या आपण किंवा अपरिमेय संख्या इररॅशनल नंबर हा आपण कधीही छेदामध्ये ठेवत नाही. सो वी आर सपोज टू डू इट्स रॅशनलायझेशन. आपण त्याचं परिमेयीकरण करावं लागेल. सो 10/√2 ला मल्टिप्लाय बाय √2/√2 करा. दॅट विल गिव्ह यू 10√2/√2 इंटू हे बघा आणि याला मल्टिप्लाय केलं 10 गुणिले वर्गमुळात 2 10 वर्गमुळात 2 √2 इंटू √2 इज 2 बे 5 10. दिस गिव्स मी 5√2 सेंटीमीटर. म्हणजे फायनली त्या स्क्वेअरची साईड किती आली 5√2 सेंटीमीटर. आता आपल्याला पेरिमीटर काढायची आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. पेरिमीटर म्हणजे परिमिती पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर is equal to 4 into side, right? So 4 into what is the side 5√2. मग आता गुणाकार करा 4×5 20 4×5 20 so 20√2 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने आपण पेरिमीटर पण काढली स्क्वेअरची. सो हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. हा खूप उपयोगी आहे कारण तुम्हाला कित्येक वेळेला डायगोनल वरून साइड किंवा साइड वरून डायगोनल काढायला सांगितली जाते स्क्वेअरसाठी. ओके. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल नंबर 7. फिगर मी फळ्यावर काढलेली आहे. एक्झाम्पल वाचते. इन फिगर अँगल DFE इज 90 डिग्रीज. ह्या आकृतीमध्ये अँगल DFE हा 90 डिग्रीज आहे. त्यानंतर FG परपेंडिक्युलर ED. FG जी आहे ती ED ला परपेंडिक्युलर आहे. आपल्याला त्यांनी GD 8 दिलेली आहे. GF 12 दिलेली आहे. आपल्याला 3 साइड्स काढायच्या आहेत. कोणत्या कोणत्या EG काढायची आहे. ठीक आहे. नंतर FD काढायची आहे. ठीक आहे. नंतर EF पण काढायची आहे. ह्या तिन्ही साइड्स आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार मगाशी आपण जॉमेट्रिक मीन भूमिती मध्याचा गुणधर्म शिकलो तर तो इथे वापरणार की DFE हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल मधून हायपोटेनियस वरती आपण परपेंडिक्युलर काढलाय लंब काढलाय म्हणजेच GF चा स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू GE हे आपण करू शकतो. मग काय लिहायचं इन राइट एंगल ट्रायंगल DFE अँगल F इज इक्वल टू 90 डिग्रीज आणि काय FG परपेंडिक्युलर DE. Therefore FG square is equal to DG into GE. DG into GE. Reason लिहा by the property of जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. आणि मग व्हॅल्यूज घाला. FG स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू DG 8 आहे इंटू GE. 12 चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू 8 इंटू GE. 8 ला इकडे घ्या 144/8 इज इक्वल टू GE आणि मग भाग लावा 8 एके 8 8 एके 8 खाली उरले 6 चौथून 8 गेले 6 उरले. मग हा 4 घेतला हा 4 घेतला 64 झाले. 8 64 म्हणजे GE किती आली
G is equal to 18 युनिट म्हणूया. त्यांनी सेंटीमीटर वगैरे काय दिलेलं नाहीये, सो वी विल राईट युनिट. G is equal to 18 युनिट. सो जीई आपल्याला मिळालेली आहे 18 युनिट. आता आपल्याला EF काढायची. मग आपल्याला माहिती आहे FGE हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इन ट्रायंगल FGE angle G is equal to 90 degrees. Therefore, EF square is equal to FG square plus EG square. By the Pythagoras theorem तुम्ही रिझन लिहू शकता पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग किमती घाला. FG 12 चा स्क्वेअर प्लस EG 18 चा स्क्वेअर आणि मग 12 चा स्क्वेअर 144 प्लस 18 चा स्क्वेअर 324. ऍडिशन करा. 4 प्लस 4 8 होतात. 4 प्लस 2 6 होतात. 3 प्लस 1 4 होतात. सो EF चा स्क्वेअर इज इक्वल टू 468. EF इज इक्वल टू √468. मग तुम्ही याला सिंपलिफाय करू शकता. 4 भाग जाते का बघा. चार गुणिले 4 एके 4 खाली उरले काहीच नाही. 4 एके 4 आणि मग इथे 2 उरले. 4 × 28. सो 117. ह्याला पुन्हा भाग जाईल. 4 × 9 × 13. 13 गुणिले 9 17 होता. पुन्हा आपण अवयव काढले. मग 4 चं रूट काढलं 2, 9 चं रूट काढलं 3, √13. मग बेत्रीस झाले 6, 6√13 युनिट. हे आपण काढलं EF. आता जशी आपण पायथागोरस वापरून EF काढला, सिमिलर वेनी तुम्ही पायथागोरस हा पण राईट अँगलच आहे, सेम असाच पद्धतीने तुम्ही राईट अँगल ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे DGF आणि पायथागोरस वापरून DF तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. DF चा स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर हा तुम्ही फॉर्म्युला इथे वापरू शकता. सो हे आपण बघितलं एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7. आता बघूया आपण एक्झाम्पल नंबर 8 आणि हे उरलेला भाग याचा जी आपल्याला FD फाइंड आउट करायची ती तुम्ही करणार आहात. आता आपण पुढच्या एक्झाम्पलवर झालं तर एक्झाम्पल नंबर 8. Example number 8 is very simple. Let us see the example number 8. Example number 8 is like, find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. म्हणजे एक आयत आहे. त्या आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 12 सेमी आहे. तर आपल्याला त्याचा कर्ण काढायचा आहे. म्हणजे आता ती डायगोनल फाइंड आउट करायची. तर पहिले आपण एक रेक्टँगल काढूया. रेक्टँगल म्हणजे आयत काढला आपण, त्याची आपण डायगोनल काढली. आपल्याला माहिती आहे सगळे कोण काटकोन असतात. ऑल द अँगल्स ऑफ अ रेक्टँगल आर राईट अँगल्स. आता काय काय दिलेलं आहे. लेंथ आहे 35 सेंटीमीटर आणि ही जी ब्रेड्थ आहे ही आहे 12 सेंटीमीटर. आपल्याला काढायची आहे हायपोटेन्युस. त्याला आपण नाव देऊयात ABCD. ठीक आहे. आपल्याला AC काढायची, हायपोटेन्युस काढायची. मग आपण काय करणार तर इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. हे तुम्ही लिहू शकता रिझन. मग व्हॅल्यूज घाला. AB किती आहे 12 चा स्क्वेअर प्लस 35 चा स्क्वेअर. सो 12 चा स्क्वेअर 144, 35 चा स्क्वेअर 1225. ठीक आहे. ऍडिशन करा. 4 प्लस 5 9, 4 प्लस 2 6, 1 प्लस 2 3 आणि 1 म्हणजे AC स्क्वेअर आला 1369. स्क्वेअर रूट काढावा लागेल. 1369 याचं स्क्वेअर रूट येतं 37.
37चा स्क्वेअर आहे 1369. सो द रूट आला 37 सेंटीमीटर. सो AC इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. सो देअरफॉर डायगोनल ऑफ अ रेक्टँगल म्हणून आयताच्या कर्णाची लांबी इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. म्हणून आयताच्या कर्णाची लांबी 37 सेमी आहे असं आपण लिहू शकतो. सो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 6, 7 आणि 8 या व्हिडिओमध्ये बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 9 पाहणार आहोत.